नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भूगोलच्या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे, ज्या प्रकरणाचं नाव आहे भारताचे प्राकृतिक विभाग किंवा वैशिष्ट्ये. कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे 4 प्राकृतिक विभाग आहेत त्याच्यातला एक विभाग आपण बघितलेला आहे, तो म्हणजे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, ज्याचे मग 3 उपविभागी केलेले आहेत: बृहद हिमालय, मध्य हिमालय आणि शिवालिक्स टेकड्या. हे आपण काल बघितलेलं आहे. त्याच्याबरोबरच हिमालयाचे महत्त्व हाही एक 3 मार्काचा प्रश्न आपण बघितलेला आहे. यानंतर आपल्याला पुढचे प्राकृतिक विभाग बघायचे आहेत. त्यामध्ये दुसरा प्राकृतिक विभाग आहे उत्तरेकडील महामैदान. जसं मी कालच्या व्हिडिओमध्येही तुम्हाला सांगितलेलं होतं की उत्तरीय पर्वतीय प्रदेश जो आहे, पर्वतीय रांगा आहेत, याच्याबरोबर खालती दुसरा प्राकृतिक विभाग आहे ज्याला उत्तरेकडील महामैदान म्हणून ओळखलं जातं. तर हे महामैदान हे सुपीक आहे, म्हणजे ज्या उत्तरेकडील पर्वत रांगांच्या प्रदेशामध्ये नद्या उगम पावतात त्या सगळ्या नद्या या मैदानी प्रदेशातून वाहतात. त्यामुळे हे अतिशय सुपीक असं मैदानी प्रदेश आहे. याला गंगेचं मैदान असंही म्हणून ओळखलं जातं. तर अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या देशाच्या दृष्टीने लोकसंख्येची अधिक घनता असलेला भूभाग म्हणून सुद्धा हा ओळखला जातो. तर 2-3 मुद्दे या उत्तरेकडील महामैदानाच्या बाबतीतले लक्षात ठेवायचे आहेत. जसं आपण उत्तरेकडील पर्वतीय रांगा याच्या बाबतीतला एक संदर्भ लक्षात ठेवला होता, ते म्हणजे उत्तरेकडील पर्वतरांगांची लांबी जी 2400 किलोमीटर आहे, त्याची रुंदी 240 ते 320 किलोमीटर आहे. असा भाग जो लक्षात ठेवला होता, तसाच या बाबतीतही म्हणजे उत्तरेकडील महामैदान हे किती क्षेत्रफळामध्ये विस्तारलेलं आहे याचा भाग आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर या उत्तरेकडील महामैदानाची लांबी ही जवळजवळ 2500 किलोमीटर आहे. तर रुंदी 240 ते 340 किलोमीटरपर्यंत असलेले आपल्याला दिसते. आणि या उत्तरेकडील महामैदानाचं एकूण क्षेत्रफळ जवळजवळ किंवा एकूण भूभाग जो आहे तो 7 लाख चौरस किलोमीटरचा प्रदेश या उत्तरेकडील महामैदानानं व्यापलेला आपल्याला बघायला मिळतो. जसं मी आत्ता म्हटलं की उत्तरेकडील पर्वतीय रांगांच्यामध्ये ज्या नद्या उगम पावतात त्या सगळ्या नद्या या मैदानी प्रदेशातून वाहतात. जसं मग आपली सिंधू नदीच्या उपनद्या असतील किंवा गंगा आणि यमुना या 2 नद्या असतील, त्याच्या उपनद्या असतील, ज्यामध्ये चंबळ असेल, घागरा असेल किंवा कोसी नदी असेल, ब्रह्मपुत्रा असेल, या सगळ्या नद्या या आपल्या उत्तरेकडील महामैदानी प्रदेशामधून वाहतात. आणि ज्याच्यामध्ये वर्षातनं 2 वेळा या नद्यांना पूर येतो. म्हणजे एकदा पावसाळ्यात पावसाच्या पाण्यामुळे, तर उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळून या नद्यांना पूर येतो. त्यामुळे वर्षातनं 2 वेळा पूर येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गाळ या मैदानी प्रदेशामध्ये साचतो, ज्यामुळे अतिशय सुपीक मैदानी प्रदेश बनलेला आहे. आणि इथे मोठ्या प्रमाणावरती काय म्हणतो की शेती केली जाते किंवा औद्योगिक क्षेत्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विस्तारलेले आहेत. खनिज संपत्तीचा साठा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे लोकांची वस्तीसुद्धा या ठिकाणी दाट असलेली दिसते. त्यामुळे अतिशय जास्त घनता असलेला लोकसंख्येचा भाग म्हणून याला ओळखलं जातं, ज्याच्यामुळेच याला भारताचं हृदय असंही म्हणतात. म्हणजे लोकसंख्येची घनता अधिक आहे म्हणून उत्तरेकडील महामैदानाला भारताचं हृदय असंही म्हणून ओळखलं जातं. तर या ठिकाणी 2 मुद्दे पहिल्यांदा लक्षात ठेवा की उत्तरेकडील महामैदानाला गंगेचं मैदान म्हणून ओळखलं जातं, की ज्याच्यामध्ये जगातील अतिविशाल गाळाचा सुपीक मैदानी प्रदेश म्हणून हा ओळखला जातो. याची लांबी साधारण 2500 किलोमीटर आहे, तर रुंदी 240 ते 340 किलोमीटर इतकी असलेली आपल्याला दिसते. आणि या मैदानानं जवळजवळ 7 लाख चौरस किलोमीटरचा भूभाग व्यापलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि दुसऱ्या बाजूला एक महत्त्वाचं तत्त्व म्हणजे या उत्तरेकडील महामैदानी प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता अधिक असल्यामुळे याला भारताचं हृदय असंही म्हणून ओळखलं जातं. यानंतर याचं महत्त्व आपल्याला बघायचं आहे, ते म्हणजे उत्तरेकडील हे मैदानी प्रदेश जसं मी आत्ता म्हटलं की अतिशय सुपीक आहे. या ठिकाणी 12माही नद्या वाहतात, त्यामुळे पाणी पुरवठा अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी होतो. त्यामुळे शेतीसाठी अतिशय उपयुक्त जमीन म्हणूनही ओळखली जाते. सपाट जमीन असल्यामुळे या ठिकाणी रस्ते आणि रेल्वे मार्ग निर्माण करणं अतिशय सुलभ झालेलं आपल्याला बघायला मिळतं.
संपर्क माध्यमासाठी सुद्धा हे वातावरण अतिशय अनुकूल आहे. या ठिकाणी औद्योगिकरण मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे, शहरीकरण वाढलेलं आहे, व्यापार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो आणि इथे ज्या नद्या वाहतात या नद्यांच्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणावर धार्मिक तीर्थक्षेत्रसुद्धा म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा उत्तरेकडील मैदानी प्रदेश हे महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे एक 4-5 मुद्दे या ठिकाणी लक्षात ठेवा. एक, शेतीसाठी अतिशय महत्त्वाचा हा भूभाग ओळखला जातो. त्यानंतर वाहतुकीच्या साधनांसाठी हा भाग महत्त्वाचा आहे. संपर्क माध्यमासाठी महत्त्वाचा भाग आहे. औद्योगिकरण, शहरीकरण आणि व्यापार याच्यासाठी हा महत्त्वाचा भाग आहे. आणि 5वा मुद्दा म्हणजे धार्मिक तीर्थक्षेत्र, ज्याच्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा हा भूभाग अतिशय महत्त्वाचा असलेला आपल्याला बघायला मिळतो. असे 5 मुद्दे या उत्तरेकडील मैदानी प्रदेशाच्या बाबतीत महत्त्वाचे असलेले दिसतात. त्यानंतर 3रा प्राकृतिक विभाग आहे, त्याला आपण द्वीपकल्पीय पठारी प्रदेश असं आपण म्हणतो. हा साधारण गोंडवन भूप्रदेशाचा भाग म्हणून ओळखला जातो. अतिशय पुरातन खडकांपासून हा बनलेला आहे. म्हणजे आता सांगायचं झालं तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये याचा उल्लेख नाही आहे, पण आपल्या भारताची भूमी तयार होत असताना जर भारताची पहिली भूमी जर कुठली तयार झालेली असेल तर ती द्वीपकल्पीय पठारी प्रदेश पहिल्यांदा तयार झालेला आहे. म्हणजे या 4 प्राकृतिक विभागापैकी पहिला प्राकृतिक विभाग जो तयार झाला तो द्वीपकल्पीय पठारी प्रदेश म्हणून याला 4 प्राकृतिक विभागापैकी सर्वात जुना प्राकृतिक विभाग म्हणून द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाला ओळखलं जातं. साधारण या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशानं 16 लाख चौरस किलोमीटरचा भूप्रदेश व्यापलेला आहे. आणि हा द्वीपकल्पीय पठारी प्रदेश खरं तर याचे 2 विभाग पडतात. म्हणजे दख्खनचं पठार वेगळं पडतं आणि अरवली पर्वताची रांग याचा भूभाग म्हणजे वेगळा पडतो. कारण या ठिकाणी या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशामध्ये असंख्य पठारं आणि पर्वतरांगा असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. जसं माळव्याचं पठार आहे, अरवली पर्वतरांग आहे, छोट्या नागपूरचं पठार आहे, दख्खनचं पठार आहे, त्यानंतर विंध्य पर्वत आहे, सातपुडा पर्वताची रांग आहे, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. असा अनेक पर्वतीय रांगा आणि पठारांचा भाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. तर पहिल्यांदा इथे लक्षात ठेवायचं की पठार कशाला म्हणायचं, तर पर्वत किंवा डोंगर याच्या वरचा जो सपाट भूभाग असतो त्याला पठार असं म्हणतात. म्हणजे उंचावरचा सपाट भूभाग याला पठार म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे इथे असंख्य पठारं सुद्धा याच्यामध्ये सामावलेली आहेत आणि अनेक पर्वतरांगा सुद्धा इथे सामावलेल्या. 3रं आहे ते मकालू, त्यानंतर धवलगिरी, मानसलू, नंदादेवी अशी अनेक पर्वत या ठिकाणी बृहद हिमालयामध्ये आपल्याला दिसतात. तर या ठिकाणी 2 लक्षात ठेवायचे तुम्हाला. पर्वत रांगेमध्ये जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट पर्वत रांगेमध्ये, ज्याची उंची आहे साधारण 8,848 मीटर अरवली पर्वत, आणि जगातलं दुसरं आणि भारतातलं उंची साधारण 1 नंबरचं उंच असलेलं मीटर शिखर आहे आपल्याला बघायला मिळते. आता अबू पर्वत, ज्याला माउंट अबू आपण म्हणतो, तर हे अरवली पर्वतातलं थंड हवेचं ठिकाण म्हणूनही या माउंट अबूला ओळखलं जातं. आणि याच माउंट अबूमधील गुरु शिखर हे उंच शिखर असलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे इथे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. अरवली पर्वत रांगेमधील थंड हवेचं ठिकाण म्हणून जे ओळखलं जातं ते माउंट अबू, आणि याच माउंट अबूमधील गुरु शिखर हे या अरवली पर्वत रांगेमधील उंच शिखर असलेलं आपल्याला दिसतं. हा 1-1 मार्कांसाठी तुम्हाला प्रश्न विचारला जातो. त्यानंतर मग या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाच्या पश्चिम बाजूला पश्चिम घाट आहे, तर पूर्वेला पूर्व घाट आहे. त्यामुळे इथे पूर्व घाट आणि पश्चिम घाट एकत्र कुठे जुळतात असं म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला जातो, तर निलगिरी पर्वतामध्ये ते एकत्र जुळतात. म्हणजे पश्चिम घाट आणि पूर्व घाट हे आपल्या निलगिरी पर्वतामध्ये एकत्र जुळतात. पश्चिम घाट याच्यामध्ये थंड हवेची ठिकाणं असंख्य आहेत. म्हणजे जसं आपलं काय म्हणतो की महाबळेश्वर हे एक थंड हवेचं ठिकाण इथे आपल्याला असलेलं दिसतं. सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत की जिथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. त्यानंतर याच पश्चिम घाटामध्ये अण्णामलाई पर्वतरांगांमध्ये अन्नेमुडी नावाचं शिखर आहे, ज्याची उंची साधारण समुद्रसपाटीपासून 2,695 मीटर इतकी असलेली दिसते. तर हे अन्नेमुडी जे शिखर आहे ते दक्षिण भारतातील
अति उंच शिखर म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे हाही तुम्हाला 1 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो की दक्षिण भारतातील अति उंच शिखर कोणतं? तर दक्षिण भारतातील अति उंच शिखर म्हणजे अन्नेमुडी हे शिखर असलेलं आपल्याला बघायला मिळतं. तसंच पूर्व घाटामध्ये सुद्धा एक उंच शिखर आहे, त्याला आर्मकोंडा असं म्हणतात. त्यामुळे पूर्व घाटातील अतिउंच शिखर आर्मकोंडा आणि पश्चिम घाटातील अतिउंच शिखर अन्नेमुडी. त्यामुळे अन्नेमुडी आणि आर्मकोंडा अशी 2 शिखरं आहेत जी या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशामध्ये उंच असलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे दक्षिण भारतातील अतिउंच शिखर अन्नेमुडी हे पश्चिम घाटामध्ये आहे, तर पूर्व घाटामध्ये आर्मकोंडा हे अतिउंच शिखर असलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर या ठिकाणी जसं आपण हिमालय पर्वताचं महत्त्व बघितलं किंवा आपल्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशाचं महत्त्व बघितलं, तसंच या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचं सुद्धा महत्त्व आहे. कारण द्वीपकल्पीय पठारी प्रदेश हा खरं तर खनिज संपत्तीनं समृद्ध असलेला भूभाग म्हणून ओळखला जातो. कारण छोट्या नागपूरच्या पठारावरती सगळ्यात जास्त खनिज संपत्तीचे साठे आहेत की ज्याच्यामुळे या छोट्या नागपूरच्या पठाराला जर्मनीतील रूर या प्रदेशाची उपमा दिलेली आहे. म्हणजे रूर ऑफ इंडिया असं छोट्या नागपूरच्या पठाराला म्हटलं जातं, पण या पाठामध्ये त्याचा उल्लेख नाही आहे. आपण खनिज संपत्ती या भूगोलच्या पाठामध्ये तो संदर्भ बघू. पण इथे या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशामधील छोट्या नागपूरचं पठार इथे सर्वात जास्त खनिज संपत्तीचे साठे आहेत. पण सगळ्याच द्वीपकल्पीय पठारी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्तीचे साठे आहेत. जसं आपण सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा उल्लेख केला तर तिथे मोठ्या प्रमाणावर बॉक्साईडच्या खाणी आहेत. आपण कर्नाटकाचा उल्लेख केला तर तिथे सोन्याच्याही खाणी असलेल्या आपल्याला दिसतात. तेलंगणा किंवा आंध्र प्रदेश या राज्याचा जर आपण संदर्भ घेतला तर तिथे मोठ्या प्रमाणावर दगडी कोळशाच्या खाणी आहेत. त्यामुळे हा सगळाच द्वीपकल्पीय पठारी प्रदेश हा खनिज संपत्तीनं समृद्ध असलेला आपल्याला दिसतो. तसंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा ज्या आहेत जिथे मोठ्या प्रमाणावर घनदाट जंगलं आहेत, त्यामुळे इथे जैवविविधता म्हणजे जैविक विविधतासुद्धा आपल्याला बघायला मिळते. या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशामध्ये नैऋत्य मान्सून वाऱ्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. तसंच द्वीपकल्पीय पठारी प्रदेशावर मोठ्या प्रमाणावर काळी माती आहे जी शेतीसाठी म्हणजे कापूस असेल, तंबाखू असेल यासारख्या पिकांसाठी अतिशय उपयुक्त माती म्हणून ती ओळखली जाते, ज्याला कपाशीची माती असे आपण म्हणतो. तसंच या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशामध्ये ऊसाचं उत्पादनसुद्धा मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. त्यामुळे ऊस असेल, भात असेल किंवा आपला कापूस असेल, तंबाखू असेल यासारखी प्रमुख पिकं या ठिकाणी घेतली जातात. त्यामुळे अतिशय शेतीसाठी उपयुक्त असलेला भूभाग म्हणूनसुद्धा हा ओळखला जातो. तसंच या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर नद्याही उगम पावतात की ज्यामुळे इथे उंच पर्वतरांगा किंवा पठारी प्रदेश असल्यामुळे इथे जलविद्युत शक्ती उत्पादन करण्यासाठी सुद्धा अतिशय अनुकूल वातावरण असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि पर्यटनासाठी सुद्धा हा द्वीपकल्पीय पठारी प्रदेश अतिशय महत्त्वाचा आहे. कारण इथे थंड हवेची ठिकाणेसुद्धा आहेत. जसं महाबळेश्वर आहे, माथेरान आहे, उटी आहे आपल्या बेंगलोरच्या म्हणजे जवळ बेंगलोरच्या दक्षिणेच्या बाजूला. त्यामुळे उटी असेल किंवा माथेरान असेल, महाबळेश्वर असेल अशी थंड हवेची ठिकाणंसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत. अनेक गड किल्ले आहेत जिथे मोठ्या प्रमाणावर आज पर्यटन व्यवसाय केला जातो. त्यामुळे इथे पर्यटन व्यवसायासाठी सुद्धा हे तिसरा द्वीपकल्पीय पठारी प्रदेश हा महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसतो. यानंतर शेवटचा प्राकृतिक विभाग जो आहे तो किनारपट्ट्यांची मैदाने आणि बेटे असा संदर्भ आहे. तर किनारपट्ट्यांची मैदानं म्हणजे आपली 2 किनारपट्टी आहेत. जसं पश्चिम घाट आणि पूर्व घाट आहे तसं पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी अशी आहे. आपल्या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाला सोडून समुद्रकिनाऱ्यापर्यंत असलेला सपाट भाग याला काय म्हणतो की किनारपट्ट्यांची मैदानं म्हणून आपण ओळखतो. तर ती 2 किनारपट्टी आहेत. एक पश्चिम किनारपट्टी ज्याचे 3 विभाग या ठिकाणी पडतात. कोकण किनारा, कर्नाटक किनारपट्टी आणि मलबार किनारा असे 3 प्रकार या पश्चिम किनारपट्टीचे पडतात. तर पूर्व किनारपट्टीचे 2 प्रकार पडतात. एक उत्कल किनारपट्टी आणि कोरोमंडल किनारपट्टी असे 2 प्रकार पूर्व किनारपट्टीचे पडतात. कारण जी उत्तर पूर्व किनारपट्टी आहे त्याला उत्कल असं म्हणतात
आणि जी दक्षिण पूर्व आहे त्याला कोरोमंडल असं म्हणतात, ज्याच्यामध्ये आपण इतिहासाच्या पहिल्या प्रकरणामध्ये जो संदर्भ बघितलेला आहे कर्नाटक युद्धांचा, तर कर्नाटक युद्ध जी झाली इंग्रज आणि फ्रेंचांमध्ये ती या कोरोमंडलच्याच किनारपट्टीवरती झालेली आपल्याला बघायला मिळतात. इथे दोनच मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी याच्यामधला फरक लक्षात ठेवायचा आहे आणि याचे विभाग, ज्याच्यामध्ये फरक लक्षात ठेवत असताना एवढाच भाग लक्षात सुपीक प्रदेश बनलेला आहे, त्यामुळे ती पूर्व किनारपट्टीची मैदानं ही रुंद आहेत, तर पश्चिम किनारपट्टीची मैदानं ही अरुंद असलेली आपल्याला दिसतात आणि खडकाळ आहेत. दुसरा भाग जो मी सांगितला पहिल्यांदा की इथे पश्चिम किनारपट्टीवरती नैऋत्य मान्सून वाऱ्यांचा प्रभाव आहे, तर पूर्व किनारपट्टीवरती ईशान्य मान्सून वाऱ्यांचा प्रभाव आपल्याला असलेला दिसतो. असे संदर्भ इथे फरकाच्या बाबतीत लक्षात ठेवायचे. पश्चिम किनारपट्टीवरती ज्या नद्या आहेत त्या खरं तर पश्चिम वाहिन्या म्हणून ओळखल्या जातात, पण पश्चिम किनारपट्टीवरती किंवा पश्चिम घाटामध्ये उगम पावलेल्या अनेक नद्या या पूर्वेलाच वाहत जातात, त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरती इतकी म्हणावी तितकी नद्यांची मुख असलेले आपल्याला दिसत नाहीत. फक्त गोव्यामध्ये जुहारी नदीचं एक मुख तिथे मोठ्या प्रमाणात असलेलं आपल्याला दिसतं, बाकी इतर संदर्भ नद्यांचा नाही आहे. पण पूर्व किनारपट्टीवरती मात्र महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी अशा 4 नद्यांचा त्रिभुज प्रदेश त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसतो. आणि ते पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीचे जे 2 महत्त्वाचे घटक आहेत, म्हणजे त्यांचे उपविभाग की ज्याच्यामध्ये पश्चिम किनारपट्टीमध्ये कोकण किनारा, कर्नाटक किनारपट्टी आणि मलबार किनारा असे 3 विभाग पडतात, तर पूर्व किनारपट्टीचे 2 विभाग पडतात, ज्याच्यामध्ये पहिला आहे तो उत्कल किनारपट्टी आणि दुसरी आहे ती कोरोमंडल किनारपट्टी, असे 2 भाग या ठिकाणी पडतात. किनारपट्टीच्या मैदानांचं सुद्धा महत्त्व अतिशय चांगलं आहे, कारण किनारपट्टीचा प्रदेश हा परराष्ट्रीय व्यापारासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, की ज्याच्यामध्ये साधारण इथे नैसर्गिक आणि कृत्रिम बंदरंसुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहेत, जे आपल्याला पुढच्या एका प्रकरणामध्ये बघायचे आहेत, की ज्या नैसर्गिक बंदरांच्या माध्यमातून आपण आपल्या देशाचा 90% विदेशी व्यापार या बंदरांच्या माध्यमातून करतो. त्यामुळे इथे विदेशी व्यापाराला महत्त्वाचं स्थान या किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये आहे. मासेमारी व्यवसाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केला जातो. जहाज बांधणीचे व्यवसाय मोठ्या प्रमाणावरती आहेत. इतर छोटे मोठे उद्योगधंदे या ठिकाणी आहेत, म्हणजे औद्योगिकरण झालेलं आहे. शेती या ठिकाणी केली जाते. त्यानंतर मीठ उत्पादनासाठी सुद्धा या ठिकाणी आहे. तसंच नौका पर्यटन किंवा पर्यटन व्यवसायसुद्धा दोन्ही किनारपट्टींवरती मोठ्या प्रमाणावर चालतो. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी किनारपट्टींची मैदानं ही प्रसिद्ध असलेली आपल्याला दिसतात. यानंतर शेवटचा भाग जो आहे तो म्हणजे बेटांचा. तर बेटांच्या बाबतीत एकच संदर्भ लक्षात ठेवायचा आहे की भारतामध्ये साधारण बेटं किती आहेत आणि ती अरबी समुद्रात किती आहेत आणि आपल्या बंगालच्या उपसागरामध्ये किती आहेत. तर भारतात साधारण 247 बेटं आहेत आणि या 247 बेटांपैकी 204 बेटं ही बंगालच्या उपसागरामध्ये आहेत, तर 43 बेटं ही अरबी समुद्रामध्ये असलेले आपल्याला दिसतात. तर एवढा संदर्भ बेटांच्या बाबतीतला महत्त्वाचा आहे. तर इथे बेटांच्या बाबतीत एवढा संदर्भ विचारला जातो की भारतात एकूण बेटं किती आहेत, बंगालच्या उपसागरामध्ये बेटं किती आहेत आणि अरबी समुद्रामध्ये बेटं किती आहेत. बाकीचा कुठलाही संदर्भ या ठिकाणी विचारला जात नाही. ज्यामध्ये एक शेवटची ओळ तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे की लक्षद्वीप बेटं ही प्रबाळ नावाच्या खडकापासून बनली आहेत, तर तो एक भाग लक्षात ठेवा. बाकी इथे चारी प्राकृतिक विभागाचं महत्त्वाचं आहे. पश्चिम घाट आणि पूर्व घाट याच्यामधला फरक स्पष्ट करा, एक मुद्दा विचारला जातो, आणि पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी याच्यामधला फरक विचारला जातो. त्यामुळे हे प्रकरण 2 मार्कांच्या प्रश्नांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. पण महत्त्व जे आहेत प्राकृतिक विभागाचे महत्त्व हे 3-3 मार्कांसाठी या ठिकाणी विचारले जातात. तर याबरोबरच हे प्रकरण इथे संपलेलं आहे. या पाठात जितके नकाशे आहेत ते प्रकल्पाच्या वहीत तुम्ही काढायचे आहेत आणि स्वाध्यायही सोडवायचा आहे.